ज्ञानचक्षु हा शब्द वापरलेला आहे. आपल्याला जगाचं होत असलेलं ज्ञान हे चर्मचक्षुंनी होतं. चर्मचक्षु म्हणजे आपले हे 2 डोळे, शारीरिक अवयव. त्याने आपल्याला भौतिक जगाचं ज्ञान होतं. पण ही भौतिक जगाची विविधता ती कुठून आली? जग कुठून आलं? जन्म काय, मृत्यू काय, हे अस्तित्व काय, मी का आलो, माझं खरं स्वरूप काय, मी कोण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, ही सुख दुःख का, मला का दुःख भोगावं लागतं, मी खरा आनंद काय, खरं सुख काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या ज्ञानाने मिळतात आणि ज्या ज्ञान चक्षुंनी, ज्ञानाचा डोळा हा चर्मचक्षुंप्रमाणे स्थूल अवयव नाही, तर तो तुमच्या चिंतनातून, मनन चिंतन अधिध्यास या सगळ्या प्रक्रियेतून आलेलं ते ज्ञान आहे. जेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनातून जगाकडे बघतात, आत्मज्ञानाच्या स्थितीतून, तेव्हा तुम्हाला हे समजतं की सर्व जग म्हणजे माझ्याच आत्मस्वरूपाची अभिव्यक्ती आहे. मी आणि हे जग आपण वेगवेगळे नाही. यातील सर्व वस्तू, व्यक्ती, सर्व स्थिती हे सगळं मीच आहे. मी जगाहून वेगळा नाही. तेव्हा ही त्या एका तत्वाची अनुभूती आहे, अभिव्यक्ती आहे. हे तुम्ही समजतात, त्याला म्हणतात ज्ञानचक्षु.